नदीच्या तीरावरील भिजल्या वाळूत पाऊलखुणा आढळल्या आणि हायसं वाटलं. हातांची बंद मूठ पूर्ण आवेशाने मातीवर आदळावी तशा त्या खुणा. नख्यांच्या जागी खोल खड्डे पडले होते. नदीच्या उमाळ्यांनी बाहेर पडलेलं पाणी त्यात साचलं होतं. ठसेनी संशय ताजे होते, अगदी काही तासांपूर्वीचे. पहाटेपासून तिच्या दर्शनासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती. 2-3 मैलांचं रान पायी तुडवलं होतं. पाणवठ्याच्या जागा, चराऊ कुरण, मागच्या आठवड्याच्या शिकारीची ठिकाणं, सारं काही पालथं घातलं. सूर्य माथ्यावर आला तेव्हा ऊर धपापू लागला. म्हणून माजलेल्या झुडपातून कशीबशी वाट काढत 4 पाण्याचे सपकारे तोंडावर मारावे म्हणून नदीकाठी आलो. तेव्हा या चिखलात आढळलेल्या पाऊलखुणा सांगून गेल्या, इथे तिचा वावर आहे, एका नरभक्षक वाघिणीचा. खरं तर सगळं काही पूर्वसंचिताप्रमाणेच घडलं होतं. ग्रॅज्युएशन नंतर झूलॉजीचा जगावेगळा कोर्स केल्यावर मी फार फार तर कुठल्या तरी पेट केअर किंवा ॲनिमल पार्कमध्ये केअरटेकर बनेन इतकीच घरच्यांची अपेक्षा उरली होती. फक्त आमच्या काकांनाच माझ्या ध्येयाची काय ती थोडीफार जाणीव होती. या ताडोबाच्या जंगलात ते फॉरेस्ट ऑफिसर होते. माझी जंगलाची ओढ एका जंगलवेड्यालाच कळू शकली होती. मी माझ्या सुदैवाने आणि काकांच्या प्रयत्नाने टायगर रिझर्वच्या पथकामध्ये मला स्थान मिळालं. यापूर्वी इथे 10-1 जण होते. त्यापैकी अर्धे ऑफिस वर्क सांभाळायचे तर बाकीचे रानवाटा धुंडाळायचे. पण पगार वेळेवर मिळेनात. नेमकं काय करायचं ते ठाऊक नाही. ना कुठली दिशा, ना नेमकं उद्दिष्ट. या सगळ्या गदारोळात टीमची पार वाताहत झाली. फक्त मी आणि माझा सहकारी बाळकृष्ण असे दोघेच उरलो. बाळकृष्ण माझ्यासारखा जंगलवेडा जरी नसला तरी त्याला वाघांची आवड आहे. आपला हा राष्ट्रीय ठेवा जतन करावा या एकमेव निस्वार्थ हेतूने तो इथे टिकला आहे. इथे रुजू झालो तेव्हा माझ्याकडे कुठलाच हेतू नव्हता. वाघांची कमी होत जाणारी संख्या आणि त्यांचं संधारण, त्या मार्गात येणाऱ्या समस्या यांचा अभ्यास करणं, अहवाल तयार करणं, अधिकाऱ्यांकडे पोचवणं आणि त्याकरता हवी तितकी जंगल दौड करणं हे माझं काम. ते करता करता मला हवं असणारं वनसानिध्य लाभायचं आणि या रानाच्या सौंदर्य स्थळांना माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्तही करता यायचं. मग आणखी काय पाहिजे. 3 महिन्यातून एकदा आठवड्याची रजा मिळायची. तेवढ्या काळात बाळकृष्ण आपल्या घरी पुण्याला जाऊन पाहुणचार झोडून यायचा. सुरुवातीला मीही घरी जायचो, पण ते नाईलाजाने, एकट्याला इथे थांबता येत नाही म्हणून. पण एकदा आढळलं की घरच्यांना आता आपली तितकीशी ओढ राहिलेली नाही. मागच्या खेपेला घरी गेलो तेव्हा दादा म्हणाला, ज्या वयात करिअर घडवायचं त्या वयात कसली जंगलं फिरतोयस. अजूनही वेळ गेलेली नाही. 2-3 वर्षात सॉफ्टवेअर इंजिनियर बनशील. मग एका मल्टीनॅशनल कंपनीत माझी ओळख आहे, तिथे चिटकवीन तुला. लग्न वगैरे कर नि चांगला सेटल हो. कशाला हे रानटी आयुष्य जगायचं. मी ऑलरेडी लग्न केलंय दादा, पण जंगलाशी. इतकंच शांतपणे म्हणून उठलो. खरं तर मी जाणून बुजून असं वागतोय. बराच विचार केला आणि इतरांसारखं आपणही सेटल झालो तर काय होईल याचं चित्र डोळ्यांसमोर आणलं. करिअरच्या नावावर दरमहा ठराविक रक्कम देणाऱ्या नोकरी नामक ठिकाणी दररोज वाऱ्या करायच्या. तिथे प्रमोशन किंवा पगारवाढ मिळावी म्हणून सहकार्यांशी जीवघेणी स्पर्धा करायची. लग्न करावं तर सुखाच्या शोधात कधीही न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या जाळ्यात अडकणं आलंच. त्यापेक्षा शांत निरपेक्ष जंगलातला आपला मुक्कामच बरा. अखेर सतत कुरकुरणाऱ्या आईला आणि दादाला आता माझी वरचेवर वाट पाहू नका असं सांगून निरोप घेतला. वर्षभर त्यानंतर घरी गेलो नाही. दर महिन्याला बाळकृष्ण पुण्यास गेला आणि सोबतीस असलेले 4-2 नोकर रखवालदार आपापल्या नजीकच्याच गावात गेले की इकडे मी एकटाच उरतो. स्वतःचं खाणं पिणं धुणं स्वतःलाच जरी बघावं लागत असलं तरी या एकांताचा मी मनसोक्त आस्वाद घेतो. खरं थ्रिल असतं ते रात्रीच्या वेळेस. सरकारी कृपेने आणि बेभरवशाच्या हवामानामुळे हमखास दिवे गेलेले असतात. आमच्या फॉरेस्ट हाऊसमध्ये गुडूप अंधार असतो. दिवाणखान्यात लावलेला एकुलता एक कंदीलही अशा वेळी थिजून गेल्यासारखा वाटतो.
पलंगावर पडलो की डोळे टक्क उघडे असतात आणि कान आसपासच्या रानाचा वेध घेऊ लागतात। रात्री खऱ्या अर्थाने जंगल बोलत असतं। रात्र चढत जाते तसतसे आवाज तीव्र होत जातात आणि अशा वेळी मीही त्या रानाचा एक अविभाज्य भाग बनलेला असतो। वाघिणीच्या पावलांचे ठसे आढळले पण वाघीण काही दिसली नाही असं बऱ्याचदा होतं। रानाकडून काही अपेक्षा ठेवून जावं तर हमखास भ्रमनिरास होणारच, पण निरपेक्ष मनाने फेरफटका मारताना कधी कधी घबाड दृष्टीस पडतं। आजही तसंच झालं। जिथे ती दिसण्याची अपेक्षा होती तिथे साफ निराशा झाली आणि आमच्या मते जिथे तिच्या संचार क्षेत्राची मर्यादाच संपत होती तिथे तिच्या ठसठशीत पाऊल खुणा आढळल्या। या तिच्याच खुणा होत्या। मी यापूर्वीही त्यांचं ट्रेसिंग केलं होतं। एक पूर्ण वाढ झालेली 5 वर्षांची उमदी वाघीण। पोटात भुकेची जाणीव झाली तशा रानवाटा धुंडाळत नवीन वाटा शोधत मी फॉरेस्ट हाऊस मध्ये परतलो। आताही इथे मी एकटाच आहे। सगळेजण त्रैमासिक सुट्टीवर आपापल्या घरी गेलेत। मी आताशा जात नाही घरी, कारण आता हे रानच माझं घर झालंय। इथला कानाकोपरा मला माझ्या घरा इतकाच परिचयाचा वाटतो। बाकीच्यांना घाबरवणारं इथलं घनदाट अरण्य मला कधीच भयान वाटत नाही। इथल्या हिंस्त्र जनावरांचा, मग तो वाघ असो, बिबट्या, अस्वल किंवा मग रानकुत्र्यांची टोळी, असे जगावेगळे शेजारी मला नेहमीच आवडतात। सकाळच्या आंघोळीला न्हाणी घरात जावं, नि उभेला फणा काढलेला नाग आपल्या आधीच तिथे हजर असावा, याहून रोमांचक दुसरं ते काय असणार। बिबट्याच्या शोधात संपूर्ण रान पालथं घालून थकून भागून पलंगावर पडावं, तर तेव्हाच कॅम्प मागून बिबट्याची डरकाळी अगदी जवळून ऐकू यावी म्हणून सगळेजण अंगणात जमा होऊन विजेरीच्या झोतात बिबट्याचा मागोवा घेऊ लागतो, तर दूरवरच्या झुडपातून 2 निखाऱ्यागत डोळे आपल्याकडेच टक लावून पाहत असल्याचे आढळतात। इतकं कमालीचं थ्रिलर आयुष्य तुम्हाला शहरात कुठे मिळणार। गेल्या वर्षीची एक आठवण अजूनही मनात ताजी आहे। तसं तर हा प्रसंग मी माझ्या संपूर्ण आयुष्यात विसरणं अशक्य। चांदण्यांची रात्र होती। मध्यरात्री पावेतो पलंगावर तळमळत होतो। आजूबाजूला सगळे डाराडूर झोपलेले। पलंगाच्या शेजारी टेबलावर कॅमेरा पडला होता। काकांनी जर्मनीहून आणलेला नाईट विजनचा। एक रोचक कल्पना डोक्यात आली आणि कपडे चढवून कॅमेरा गळ्यात अडकवून दबक्या पावलांनी कॅम्प बाहेर पडलो। चांदणं असं टिपूस पडलं होतं की विजेरीचीही गरज नव्हती। जवळच्याच पाणवठ्यावर जाऊन तहान भागवायला येणाऱ्या श्वापदांचे काही शॉट्स घ्यावेत असा हेतू होता। वाटेवर बत्ती घेऊन चालावं असा प्रकाश होता। रात्रीच खरं तर जंगल जागं होतं। कुठे झुडपात रानडुकरांची धुसफूस चालू होती, तर कुठे मध्येच एखादा धीट ससा वाटेवरून आडवा उड्या मारत पळत होता। सर्पांच्या भीतीने भेदरलेली पाखरं झाडांवर कल्ला करत होती। अशा वेळी मीही जंगलाचाच एक भाग होऊन पुढे चालत होतो। पाणवठाही शांत नव्हता। जंगलातून 12ही महिने वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी समतल जागी साचून तयार झालेलं हे सरोवर मी जरी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही तरी या पाणवठ्यात मगरी आहेत असं पथकातले जुने सदस्य सांगायचे। असे नात का? मगरी तळ्यात नसणार तर कुठे असणार? आताही चांदण्यात चमकणाऱ्या, निरुपेरी भासणाऱ्या पाणवठ्याच्या पृष्ठभागावर बऱ्याच हालचाली होत होत्या। कुठे गोलाकार लहरी किनाऱ्याकडे धावत होत्या, कधी मध्येच डुबुक असा आवाज किनाऱ्यापर्यंत स्पष्ट ऐकू येत होता। निशाचर पाणपक्षी बहुतेक माशांच्या मागावर असावेत। किनाऱ्यावर झुडपांपासून दूर सागवान वृक्षाच्या भक्कम खोडाच्या आडोशाला मी कॅमेऱ्याचा स्टँड लावला। पायाखालची माती इथेही थोडीशी ओलसरच होती। पहाटेला अजूनही 2-3 तासांचा अवकाश होता, पण गारवारा आतापासूनच सुटलेला। अर्धा 1 तास झाला असेल, पण कुठलंही मोठं श्वापद दिसेना। वाट पाहण्याने डोळ्यांवर पेंग येऊ लागली। इतक्यात
पाणवठ्या पलीकडच्या किनाऱ्यावर झुडपांमध्ये जोरदार सळसळ जाणवली. माझी झोप उडाली. मी कॅमेरा त्या दिशेने स्थिर केला. काही क्षणांच्या शांततेनंतर झुडपं चिरत एक पृष्ठ जनावर आपल्या स्नायूंची लयदार हालचाल करीत पाण्याकडे येत होतं. मी जरी दुसऱ्या किनाऱ्यावर असलो तरी एका वाघाला 2-3 झेपेत पार करता येईल इतकंच ते अंतर होतं. म्हणून मीही सावध झालो. ती एक वाघीण होती. नुकताच कुठल्या तरी शिकारीचा, कदाचित हरणाचा फन्ना उडवून आली असावी. तिच्या तोंडाला लागलेलं रक्त अजूनही ओलं होतं. लपलप करत ती पाणी पिऊ लागली. हा अप्रतिम शॉट मिळावा म्हणून मी कॅमेरा ऍडजस्ट करू लागलो. एवढ्यात कोणीतरी सूर मारावा असं पाणी उसळलं. वाघिणीनेच पाण्यात बुडी मारली की काय या अपेक्षेने मी समोर पाहिलं. मी भयचकित झालो. किनाऱ्यावरच्या ढोपरभर पाण्यात सावजाच्या अपेक्षेने रात्रभर घात लावून बसलेल्या जाडजूड अजगराने आपला अजस्त्र जबडा त्या पाणी पिणाऱ्या बेसावध वाघिणीच्या गळ्याभोवती रोवला होता. आपल्या अजस्त्र जबड्यात त्या पाणी पिणाऱ्या बेसावध वाघिणीचा गळा पकडला होता. तिच्या शरीराभोवती आपल्या पिवळ्या धम्म कगडबंब देहाचे 2-3 विळखे देऊनही अजून त्या अजगराचं निम्म शरीर पाण्यातच होतं. 20-25 फुटांचा महाकाय सर्प होता तो. या अनपेक्षित हल्ल्याने ती वाघिणही बिथरली. पण मग सावरून अचानक तिने आपल्या तीक्ष्ण नखांनी शरीराभोवती वेढत जाणाऱ्या त्या महाकाय धुडाला घायाळ करण्यास सुरुवात केली. त्या जोरदार पंजाचा एक मार अजगराच्या डोळ्यावर वर्मी बसला. त्याची मानेकडची पकड सुटली आणि हीच संधी घेत पिसाळलेल्या वाघिणीने त्याने पुन्हा एकदा आ वासण्याआधीच आपले तीक्ष्ण सुळे त्याच्या अरुंद मानेभोवती रोवले. अजगर अजूनही आपल्या लांबलचक देहाचा विळखा तिच्या भोवती घालू पाहत होता. पण त्यात आता पूर्वीसारखी ताकद नव्हती. बऱ्याच वेळाच्या झटापटीनंतर वाघिणीने तोंड उघडलं. अजगराचं निर्जीव धूड धपकन खाली कोसळलं. काही क्षण त्याच्यात पुन्हा जीव येऊन त्याने पाण्यापर्यंत सरपटत जाण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीने शेवटचा निकराचा पंजा लगावला आणि त्याने प्राण गमावले. आता तो अजगर पूर्णतः निर्जीव होऊन किनाऱ्यावर पडला होता. मला वाटलं त्यापेक्षा तो कितीतरी मोठा होता, तरी वाघिणीला मात देऊ शकला नाही. अजगराचा खात्मा केल्याच्या आवेशात तिने एक जोरदार डरकाळी फोडली. झाडांवरची पाखरं फडफडू लागली. झोपलेली वानरं चित्कार करत उठली. वाघीण आल्या पावली पुन्हा जंगलात दिसेनाशी झाली. या सगळ्या गोंधळात माझा फोटो घेणं राहूनच गेलं. पण जो थरार अनुभवायला मिळाला तो अप्रतिम होता. अजगराच्या मृतदेहाचे उद्या चांगल्या प्रकाशात फोटो घेण्याचे मनाशी ठरवून मी मूक मनाने घराकडे परतू लागलो. का कोण जाणे, पण त्या जन्मजात लढवय्या वाघिणीबद्दल मनात आता आदर नि माया एकाच वेळी दाटून येत होती. संशोधनाच्या निमित्ताने या जंगलातील वाघांशी कायम संबंध असायचाच. जीपने संपूर्ण वनक्षेत्र धुंडाळत नेहमीच वाघांच्या मागावर राहायला लागायचं. पण त्या वाघिणीचं संचार क्षेत्र हे आमच्या फॉरेस्ट हाऊसच्या आसपासचं जंगलच असल्यामुळे तिचं दर्शन वेळी अवेळी होतच असायचं. आमच्या पथकाने तर तिला शेरी हे नावही दिलं होतं. तर अशी ही शेरी माझ्या मनावर हळूहळू गारुड करू लागली होती. विशेषतः अजगराच्या प्रसंगानंतर तिचा जबरदस्त शौर्य आणि ताकद पाहून मी हरखून गेलो होतो. जंगलात जगायचं तर अशी ताकद हवीच, आणि ताकद आहे म्हणून जंगलावर कुरघोडी न करता जंगलाचाच एक भाग होऊन जगणं तिला जमलं होतं. तसंच मीही हळूहळू जमवून घ्यायला शिकत होतो. पण शेरीच्या अजगराशी झुंजीचा एकही प्रत्यक्ष पुरावा माझ्याकडे नसावा याचं मला राहून राहून दुःख होत होतं. ते युद्ध पाहताना मी इतका तल्लीन झालो होतो की आपल्याजवळ कॅमेरा आहे हेही विसरलो. निदान अजगराला मारल्यावर त्याच्या शवाजवळ तिने फोडलेली ती क्रूर डरकाळी हा तर एक थरारक शॉट ठरला असता. पण पुन्हा केव्हा तरी तिचं ते रूप कॅमेरा बंद करायचंच असा मी निश्चय केला. त्यानंतर जवळपास रोजच काही निमित्त असो वा नसो
मी शेरीच्या संचार भागात तिचा माग घेऊ लागलो, पण तिचं दर्शन काही होईना. आधी आठवडाभर तिच्या नेहमीच्याच जागी दबा धरून बसलो, पण व्यर्थ. मग मात्र घालमेल वाढली. संपूर्ण रान पिंजून काढलं, पण ती दिसेना. तिला काही झालं तर नसेल, अजगराच्या हल्ल्यात झालेली दुखापत तिच्या जीवावर तर बेतली नसेल. मला प्रथमच मी कुणासाठी तरी दुःख करत आहे असं वाटलं. ठीक आहे, कुणाचं ना कुणाचं दुःख माणसाला असतंच, पण एका वन्य श्वापदासाठी इतकं हळहळणं बरं आहे का? मला तिचं दर्शन फक्त काही छायाचित्रांसाठी हवं होतं हे विसरून माझ्या जगण्याचा तिला शोधणं हा एकमेव उद्देश आहे. अशा प्रकारे मी जंगलात भटकू लागलो. थांबवणारं कोणीच नव्हतं. तरी एकट्या बालकृष्णाने थोडंफार समजावण्याचा प्रयत्न केला. तो स्वतः वाघप्रेमी, पण माझं एका वाघिणीसाठी इतकं झुरणं त्याला ॲबनॉर्मल वाटलं. त्याने बरंच काही सांगितलं. मी शांत चित्ताने ऐकलं. तरीही त्याच रात्री उठून सगळ्यांच्या नकळत पुन्हा शेरीच्या मागावर गेलोच. डोक्यावर विजेरी लावलेलं हेल्मेट नि गळ्यात कॅमेरा इतकाच जामानिमा करून बाहेर पडलो. अमावस्या 4 दिवसांवर होती. गडद अंधारात काहीच दिसत नव्हतं. विजेरीच्या क्षीण प्रकाशात झाडं आणि त्यांच्या चित्रविचित्र सावल्या भयानक दिसत होत्या. थोडं इथे तिथे भटकल्यावर मी पाणवठ्याकडे निघालो. तिथवर जायला लाल मातीचा ओबडधोबड रस्ता होता. जंगलात सहसा न आढळणारी एक खूण गाडीच्या चाकांची त्या रस्त्यावर स्पष्ट दिसत होती. आमच्याशिवाय इतर कोणासाठीही हा भाग प्रतिबंधित होता. काहीतरी काळबेरं नक्कीच होतं. वन अधिकारी बड्या राजकीय मंत्र्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आपल्या शिकारीच्या शौकासाठी बऱ्याचदा रान मोकळं करून देतात. हरणाच्या मागावर आलेली ही मंडळी पैशाच्या जोरावर वाघांचा बळी घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. गतवर्षी 2 महिन्यात 3 वाघ असे बेकायदा शिकारीत मारले गेल्यावर वन अधिकाऱ्यांनी स्वतःच तस्करांच्या नावाने बोंब उठवली होती. काही दिवस प्रकरण चांगलंच तापलं, पण जिथे माणसं मारली तरी जग थांबत नाही, तिथे या जंगलातील मुक्या प्राण्यांना कोण विचारतो? कदाचित शेरी ही अशाच शिकाऱ्यांच्या तावडीत तर सापडली नाही, पण मन विश्वास ठेवायला राजी होईना. अशा खुखार प्राण्याची इतक्या सहजासहजी हत्या होणं मुश्किल. तरीही काळी अनामिक शंकेने चरकलं आणि मी त्या अंधारात जमेल तितक्या वेगाने पाणवठ्याकडे चालू लागलो. पाणवठा जवळ येऊ लागला. तसतशा अधूनमधून डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. काहीतरी अभद्र नक्कीच घडणार असं वाटू लागलं. पाणवठ्याकडे जाणारी कच्ची सडक जिथे संपली तिथेच झुडपांच्या आडोशाला एक जीप लावली होती. आत कुणीच नव्हतं, पण 2-4 बंदुकी, जाडजूड जाळ्या वगैरे भरपूर होत्या. म्हणजे तयारी जोरकस होती. झुडपातूनच रानवाटेने मी पाणवठ्याकडे निघालो. आता वाघिणीच्या डरकाळ्या लागोपाठ नि जोरदार ऐकू येऊ लागल्या होत्या. पाणवठ्यावर पोचलो तेव्हाही वाघिणीच्या डरकाळ्या थांबल्या नव्हत्या, पण ती दिसतही नव्हती. मी मग आवाजाच्या रोखानेच सावध पावलं उचलली. पाणवठ्याच्या पलीकडच्या तीरावर प्रकाशाचे काही झोत इथून तिथून सावकाश हलत होते. ते निसंशय शिकारीच होते. सुदैवाने त्यांनाही अद्याप वाघिणीचा थांग लागला नव्हता. मी माझ्या विजेरीचा प्रकाश बंद केला आणि अंदाजानेच पावलं टाकीत त्यांच्या दिशेने निघालो. पलीकडच्या तीरावर पोचलो आणि सारा प्रसंग लक्षात आला. दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे पाणवठ्याच्या पात्रात अनेक ठिकाणी कोरडे खड्डे होते. त्यापैकीच एकात वाघीण पडली होती. बाहेर पडण्याची तिची बेबंद धडपड सुरू होती आणि इथे पाणवठ्याजवळ प्रचंड कातळात धडपडणाऱ्या नवख्या शिकाऱ्यांना वाघिणीच्या डरकाळ्या तर ऐकू येत होत्या, पण तिचा नक्की ठाऊक कळेना. ते 3 होते. काही क्षणात त्यांनी वाघिणीला नक्कीच शोधलं असतं आणि खड्ड्यात अडकलेल्या त्या श्वापदावर त्यांनी सहज गोळ्या झाडल्या असत्या. पण असं होऊ नये म्हणून मलाच ठाम आणि चटकन निर्णय घेणं गरजेचं होतं. काहीतरी मनाशी ठरवून मी फारच कमी अंतर राखून चोर पावलाने शिकाऱ्यांच्या मागे निघालो. चाच पडत ठेचकाळत का होईना, पण त्यांनी वाघिणीचा माग शोधून काढलाच. असं क्रूर श्वापद एवढ्या सहजासहजी हाती लागतंय हे पाहून एकाने चटकन बंदूक खांद्याला लावली, पण बार घालण्याआधीच असा काही जोरदार धक्का त्याला दिला
की बंदुकीसकट तो खाली कोसळला. आधीच चिडलेल्या वाघिणीने क्षणभरही जाऊ न देता त्याच्या नरडीचा घोट घेतला. माझं अंधारातून झेप घेणं नि वाघिणीने हिंस्त्र पद्धतीने शिकाऱ्याला फाडणं याचं मूर्तिमंत भय इतर 2 शिकाऱ्यांच्या डोळ्यात तरारलं. वाट फुटेल तिथे ते पळू लागले. पळताना ठेच काढले, पडले, उठून पुन्हा पळाले. अंधारात दबा धरून मी दूरवर जाणाऱ्या त्यांच्या हेल्मेटवरील विजेरीच्या प्रकाशाकडे पाहत होतो. वाघीण खड्ड्यात त्या शिकाऱ्याचे लचके तोडत होती. काही वेळाने दूर दूर जाणाऱ्या जीपचा आवाज ऐकू आला. मी शांतपणे उठलो नि खड्ड्यात डोकावलो. शिकाऱ्याच्या देहाच्या चिंधड्या करून वाघीण धडकी भरवणाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होती. माझ्या पावलांची चाहूल तिने घेतली असावी. इतके दिवस जिला ठाई ठाई शोधत होतो, ती पुन्हा एकदा अशा क्रूर रूपात मला भेटली होती. मला पाहून तिने अस्फुटशी गुरगुर केली, पण मी घाबरलो नाही. तिच्या डोळ्यात तसंच पाहत राहावं असं वाटलं. शिकाऱ्याच्या छिन्न विछिन्न देहाकडे पाहवत नव्हतं, पण तरीही तिने उरलेल्या 2 शिकाऱ्यांनाही असंच फाडून संपवावं असं वाटत होतं. आपले तीक्ष्ण सुळे तिने त्यांच्या मानेत रोवून पंजांनी बोचकरावं, ओरबडावं. आपल्या डोक्यात भयंकर काहीतरी चाललंय असं वाटलं. तसा एकदम भानावर आलो. एक इच्छा पूर्ण झाली होती, वाघिणीला पाहण्याची. ती खड्ड्याबाहेर पडावी म्हणून काही करावं असं वाटलं नाही. तिच्यासाठी 1-2 प्रयत्नात बाहेर पडण्या इतकीच त्या खड्ड्याची खोली होती. पहाटे प्रकाश पडला की ती नक्कीच झेप घेऊन बाहेर येईल आणि आपल्या वाटेने जाऊ शकेल. आता मी चिंतामुक्त होतो. शिकाऱ्यांनी धूम ठोकली होती. ते पुन्हा इथे परतून कधीच येणार नाहीत. पण वाघीण मात्र आता नरभक्षक झाली होती. आणि मी सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.